नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अर्धी वाटी तांदळाच्या पिठापासून पौष्टिक, चविष्ट आणि पोटभरीचा असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तुम्ही इथे हे धिरडे पाहू शकता। आपण हे तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत, अगदी मऊसूत आणि छान जाळीदार बनले जातात। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून येईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये अर्धी वाटी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये घेतलेला आहे छोटी वाटी खिसलेला गाजर, छोटी वाटी टोमॅटो, एक लहान वाटी बारीक कट केलेला कांदा, पाव चमचा जिरे। आता हे बाजूला ठेवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्चा बटाटा घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर आता ह्याचं वाटण बनवून घेतलं आहे। तर आता हे बटाटा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला एक वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर अगदी 2 ते 3 चमचे आणि या पद्धतीने पीठ भिजवून घेतलं। आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया। चवीनुसार मीठ घाला, त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेत। सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या। गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। ब्रशनं पसरून घेऊया आणि छान आपलं हे बॅटर जे आहे पिठाचं ते तव्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून छान असं मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान क्रिस्पी कुरकुरीत असं बनलं जातं। झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनटं इथे मी छान असं एका साईडनं भाजून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहूच शकता किती सुंदर जाळी ह्या धिरड्याला आलेली आहे। एका बाजून खरपूस भाजल्यानंतर आता आपण हे परतून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान खरपूस असं हे भाजलं गेलेलं आहे धिरडं। दुसऱ्या बाजूने हे 1 मिनिटभर भाजल्यानंतर इथे आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती सुरेख हे धिरडे इथे बनले गेलेले आहेत। तर याच पद्धतीने संपूर्ण धिरडे आपण इथे बनवून घेतलेत। तुम्ही हे दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, खूप छान लागतं। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील। रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।